दिल्ली सल्तनत तलवारी, सत्ता आणि कटकारस्थानांनी भरलेला काळ. या काळात उगवली एक वेगळीच ताकद. रेजिया सुलताना. ती साधी राणी नव्हती. ती होती निर्भय, बुद्धिमान आणि राज्य चालवण्याची जबरदस्त क्षमता असलेली शासक. तिचे वडील इल्तुतमिश यांनी स्वतःच्या मुलांपेक्षा तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिलाच सिंहासनाचा वारस घोषित केलं. पण एक स्त्री गादीवर बसली, हे दरबारातील सरदारांना कधीच मान्य नव्हतं. तुर्की अमीरांनी बंड पुकारलं, कट रचले आणि सत्ता खेचून घेण्याचा प्रयत्न केला. पण रजिया झुकली नाही. तिने परंपरा मोडल्या, पर्दा सोडला, पुरुषांसारखी वेशभूषा केली, घोड्यावर बसून सैन्याचं नेतृत्व केलं. ती फक्त सुलताना नव्हती, ती होती एक जिवंत बंड. तिच्या कारकिर्दीत न्याय मिळाला, लोकांचा विश्वास जिंकला आणि दिल्लीला एक सक्षम शासक मिळाला. पण सत्ता म्हणजे फक्त ताकद नाही, ती म्हणजे विश्वासघाताचं रणांगण. दरबारातील कटकारस्थान वाढत गेले, विश्वासू लोकच शत्रू बनले आणि शेवटी रजिया सुलताना रणांगणात लढताना पराभूत झाली. 1240 मध्ये तिचा अंत झाला. ती हरली, पण तिची कथा नाही, कारण ती होती सिंहासनावर बसलेली पहिली स्त्री जी इतिहासात अमर झाली.